झालेली आहे। कृपया प्रेक्षकांनी ग्राउंडच्या बाजूला उभे राहा, ग्राउंडच्या मागे उभे राहा। दोन्ही ग्राउंडच्या मध्ये कोणत्याही प्रेक्षकांनी उभे राहू नका, कृपया याची नोंद घ्या। पंचावन्न किलो वजन गटातील होणारा पहिला सामना न्यू बॉल गणेश क्रीडा मंडळ किनार माकडी, नवयुवक क्रीडा मंडळ चारगाव अजूनपर्यंत हजर झालेले नाही। कृपया मॅचेस भरपूर खेळवायचे असल्यामुळे आपल्याला जास्त वेळ देण्यात येणार नाही। आपला संघ घेऊन जर आपण अवघ्या 5 मिनिटात हजर झाले नाही तर मंडळाकडून दोन्ही संघ बाद करण्यात येईल, कृपया याची दक्षता घ्या। कृपया खेळाडूंनी गडबड करू नका, कृपया खेळाडूंनी गडबड करू नका। हेलो हेलो चेक, हेलो 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 हेलो। 55 किलो वजन गटातील पहिला सामना न्यू बॉल गणेश क्रीडा मंडळ किनार माकडी, नवयुवक क्रीडा मंडळ चारगाव दोन्ही संघ जर या ठिकाणी उपस्थित नसेल तर मंडळाला येऊन सांगा, आम्ही दोन्ही संघ बाद करू। हा, रोडवर ज्या मोटरसायकल उभ्या आहेत, कृपया ग्राउंडच्या बाजूला जो रोड आहे त्या ठिकाणी ज्यांच्या मोटरसायकली उभ्या असतील कृपया त्यांनी बाजूला करा। त्या ठिकाणी मोठी गाडी आलेली आहे, ती गाडी पास होत नाही आणि गाड्याला हँडल लॉक आहे। कृपया ज्यांच्या गाड्या असतील त्यांनी बाजूला करा आणि मोठ्या गाडीला त्या ठिकाणावरून जाऊ द्या। सर्व गाड्या हँडल लॉक असल्यामुळे बाजूला करता येत नाही। पंचावन्न किलो गटातील पहिला सामना किनार माकडी आणि चारगाव यांना अर्धा तास झालेला आहे। या ठिकाणी आम्ही पुकारतो, तुम्हाला हजर व्हायचे नसेल तर तुमचा संघ आम्ही बाद करू, कृपया याची नोंद घ्या। दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया माईक जवळ या। न्यू बॉल गणेश क्रीडा मंडळ किनार माकडी, नवयुवक क्रीडा मंडळ चारगाव अवघ्या 2 मिनिटात माईक जवळ या। ग्राउंड नंबर 1 वरती अंपायर या, ग्राउंड नंबर 1 वरती अंपायर या। दोन्ही टीम हजर झालेल्या आहेत, कृपया ग्राउंड नंबर 1 चा सामना चालू करा। पंचांनी ग्राउंड नंबर 1 चा 55 किलो गटातील सामना सुरू करा। किनार माकडी चारगाव हा संघ उपस्थित झालेला आहे ग्राउंड नंबर 1 वर। कृपया पंचांनी या ठिकाणी या, या ठिकाणी येऊन स्कोर शीट घेऊन जा। ग्राउंड नंबर 1 वर असणारे पंच कृपया स्कोर शीट घेऊन जा। ग्राउंड नंबर 1 वर असणारे पंच। कुठे बसला माहिती आहे का विचार केली।
न्यू बाल गणेश क्रीडा मंडळ किनार मागडी हा संघ ग्राउंडवर हजर झालेला आहे. चारगाव संघ अजून बंद हजर झालेला नाही. अवघे 5 मिनिटं. विठ्ठल किरपान विठ्ठल किरपान जिथे कुठे असतील त्यांनी डायस वर यावे. भाऊ सर्वे ना हा ग्राउंड नंबर 1 चे पंच निलेश भाऊ त्याचप्रमाणे विठ्ठल भाऊ यांनी कृपया सामना सुरू करा. ग्राउंड नंबर 1 चा सामना सुरू करा. निलेश भाऊ त्याचप्रमाणे विठ्ठल भाऊ दोघं या ठिकाणी अंपायर म्हणून राहतील. नवयुवक क्रीडा मंडळ चारगाव हा संघ अजूनपर्यंत उपस्थित झालेला नाही. अवघ्या 2 मिनिटांमध्ये आपला संघ उपस्थित करा, अन्यथा दुसऱ्या संघाला विजय देण्यात येईल व आपला संघ बाद करण्यात येईल. कृपया याची नोंद घ्यावी. ग्राउंड नंबर 2 वरती होणारा दुसरा सामना जय माता दी क्रीडा मंडळ मोहगाव नवयुवक क्रीडा मंडळ चारगाव या दोन्ही संघाने कृपया ग्राउंड नंबर 2 वर सामना संपल्यानंतर आपले खेळाडू उपस्थित करावे. 49 किलो वजन गटात ग्राउंड नंबर 2 वर दुसरा सामना ज्यांच्याकडे विसल असेल कृपया विसल अंपायर कडे द्या. 55 किलो वजन गटातील जो सामना आहे नवयुवक क्रीडा मंडळ चारगाव हा संघ अजूनपर्यंत उपस्थित झालेला नाही. कृपया संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी आपला संघ 2 मिनिटात उपस्थित करा. त्याचप्रमाणे नवयुवक क्रीडा मंडळ चारगाव 49 किलो वजन गट यांचा दुसरा सामना जय माता दी क्रीडा मंडळ मोहगाव सोबत आहे ग्राउंड नंबर 2 वरती. कृपया आपण सुद्धा ग्राउंड नंबर 2 वरती आपला संघ लवकरात लवकर हजर करावा अशी मंडळाकडून आग्रहाची विनंती आहे. अंपायर स्कोर शीट घेऊन जा. स्कोर शीट घेऊन जा. या 2 संघामध्ये पहिला सामना दुहेरी सामना होत आहे. संघनायकांनी लक्षात घ्या 49 किलो वजन गटातील जो दुसरा सामना खेळला जाणार आहे ग्राउंड नंबर 2 वर तो असा आहे जय माता दी क्रीडा मंडळ मोहगाव नवयुवक क्रीडा मंडळ चारगाव यांनी दोन्ही संघ बिना ऍपलच्या आयफोन राहतच नाही. आयफोन असे कॅमेरे राहते आयफोनचे चालणार नाही. तुमच्याकडे 2 कॅन्डिडेट दुसरे घ्या तुम्ही त्या वजनाचे, परंतु तो संघ त्या ठिकाणी उपस्थित करा. ग्राउंड नंबर 2 वर आयफोनला किती कॅमेरे दुसरा सामना होईल जय माता दी क्रीडा मंडळ मोहगाव आणि नवयुवक क्रीडा मंडळ चारगाव. जो संघ अवघ्या 5 मिनिटात त्या ठिकाणी उपस्थित होणार नाही दुसऱ्या टीमला विनर देण्यात येईल. कृपया याची नोंद घ्यावी.
आपण 3 कॅमेरे आणि 1 लाईट. चल बोल. अबे 9 नंबर का. ओ भाई. ग्राउंड नंबर 2 वरती जो सामना लावण्यात आला होता त्यामध्ये काही फेरबदल करण्यात आलेले आहे. कृपया खेळाडूंनी लक्ष द्या की या ठिकाणी दुसरा जो सामना होईल 49 किलो वजन गटातील तो असा आहे. SSK क्रीडा मंडळ पळसगाव, जय बजरंग क्रीडा मंडळ कोहडा या दोन्ही संघांनी ग्राउंड नंबर 2 वर आपला संघ उपस्थित करा. मारला ना. आदिवासीचा पॉइंट आहे ना बे. बिरसा मुंडा मी टॅटू वाला. मी टॅटू नवीन बे तो माहिती आहे ना. અને સાંડ મસ્ત સૌ એકાત્ર પૂરે નેતે ખીચા રે. અને સાંડ મસ્ત સૌ એકાત્ર कबड्डी घेऊन उतरला तर कबड्डी त्याचे मोठलो का बापू सांडे. मारला दोन नंबरला नाही. 9 इकडचा का इकडचा लगेच बाहेर दाखवते. लगेच दूर आहे. हो लगेच दूर आहे रे. बहुत दूर आहे. चल बोनस कर एक. हा 1 नंबर आहे. हा रेड माणसं आहे. पोचला. हा कोहडा तसेच पळसगाव 49 किलो वजन गट दोन्ही संघनायकांनी माझ्याकडे या. पळसगाव आणि कोहडा दोन्ही संघाचे संघनायक कृपया माझ्याकडे या. असे दाखवून कोहडा संघाचे संघनायक 49 किलो वजन गटातील हा या 5 नंबरच्या रेडर. हा मस्त खेळत आहे. हॅलो रेडर चालूच आहे. 2 नंबरचा सिंधीविरीस लीडवर आहे. हो.
हा जम्पर वाटतं झालं 5 मिनिटं सांगितले. जम्पर माणसं या हा हा हो आता मॅच झाल्याबरोबर निघतो ना. हा रेड चालू आहे. हो हे लवकर हे साले गाविंद त्याचे तसा त्याच्या व्हिडिओ मध्ये ऐकली गाविंद जास्तीत जास्त चल भाऊचा पॉइंट आहे फेक वाटतंय. अरे माणूस आहे अरे माणूस रेड टाकली आहे बॉल नाही हिंदीगिरीचा पॉइंट आहे. जिजामाता क्रीडा मंडळ सालेभट्टी 55 किलो गट. जिजामाता क्रीडा मंडळ सालेभट्टीचे संगणक जिथे कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर माईक जवळ या. जिजामाता क्रीडा मंडळ सालेभट्टीचे संगणक गाड्या 3 एक सूरज भाऊ जे मागून आले त्याची सच्याची हा हा हाँ 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 ओनली 1 पॉइंट रेड आउट झालेला आहे. आदिवासी 1 पॉइंट. अभी टी शर्टच काढली आहे ना. झाला मॅच झाला.